नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता 20 मार्चला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस आहे. तर स्वामी महाराजांचा प्रकट दिवस असल्यामुळे प्रत्येकाला आता सगळे सेवा करणं शक्य होत नाही. अशा बऱ्याच सेवा आहेत की त्या सेवा करण्यासाठी वेळ लागतो. त्यासाठी मग आपण घरी असणं पण गरजेचं आहे. पण बऱ्याच महिला म्हणा किंवा बरेच मुलं मुली पुरुष मंडळी नोकरीसाठी बाहेर असल्यानंतर सगळ्या सेवा म्हणा पारायण म्हणा करणं शक्य होत नाही. त्यासाठीच मग आता स्वामींच्या अशा काही सेवा आहेत की त्या सेवा जरी आपण केल्या, आता बऱ्याच घरांमध्ये मुलं मुली असे असतात की वय निघून गेलेलं असतं तरीही त्यांचे मग विवाह जुळून येत नाहीत किंवा विवाह जुळून येण्यामध्ये काय ना काय अडचणी निर्माण होत असतील. तर ह्या ज्या सगळ्या समस्या आहेत तर त्यासाठी आपण स्वामींचे काही सेवा आहेत तर त्या सेवा जर आपण केल्या स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत, जरी तुम्हाला स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत सेवा करणं शक्य नाही झालं तरीही तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी तरी ह्या ज्या सेवा आहेत तर त्या सेवा मग आवर्जून करायचं आहे. तर ह्या सेवा केल्यानंतर त्या ज्या आपल्या घरातील काही अडचणी आहेत संकटे आहेत तर ते दूर होत असतात. तर कोणत्या सेवा आहेत त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल आणि सेवा कोणत्या करायच्या आहेत ते पण तुम्हाला समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे इथून पुढे नवीन जे माहितीचे व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. स्वामी महाराजांचा प्रकट दिवस जो आहे तर गुढीपाडवा झाल्या दुसऱ्या दिवशी आहे म्हणजेच की 20 मार्चला आहे. तर आता स्वामी महाराजांचा प्रकट दिवस असल्यामुळे सगळ्यांनी म्हणा ज्यांना शक्य होतं त्यांनी गुरुचरित्राचं पारायण 7 दिवसाचं जे असतं तर ते चालू केलं असेल किंवा करणार असतील किंवा मग बऱ्याच जणांनी श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे तर या ग्रंथाचं काही जणांनी 21 दिवसाचं पारायण केलं असेल म्हणजेच की त्यामध्ये 1 ते 21 अध्याय असतात. एका दिवसाला जर एक पूर्ण ग्रंथ वाचन झाल्यानंतर एक पारायण पूर्ण होतं. असे मग 21 दिवस स्वामींचे जे 21 दिवसाचा संकल्प करून पारायण केले जाते तर ते पारायण पण चालू केलं असेल. आता जर तुम्हाला ते पारायण करायचं असेल, ही सेवा जर करायची असेल, मुला मुलींचे लग्न होत नसतील तर त्यासाठी मग तुम्ही एखादा दिवस निवडायचा आहे किंवा मग तुम्ही ही सेवा स्वामींच्या प्रकट दिनाच्या 7 दिवस अगोदर पण करू शकता म्हणजेच की 20 तारखेच्या 7 दिवस अगोदर. त्यासाठी मग काय करायचं आहे, पूजा वगैरे मांडायची आहे का? तुम्हाला जर पूजा मांडून स्वामींची ही सेवा करणं शक्य होत असेल तर आवर्जून पूजा मांडायचं आहे. पूजा मांडण्यासाठी आपल्याला काही जास्त साहित्य वगैरे लागणार नाही. पण बऱ्याच ठिकाणी काय होतं की घरामध्ये जागा वगैरे कमी असल्यानंतर पूजा मांडण्यासाठी जागा नसेल तर त्यावेळेस पूजा न मांडता तुम्ही फक्त स्वामींना मनोमन तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा सांगायची आहे आणि मग मुला मुलींचे विवाह जुळून येण्यासाठी मग संकल्प करूनच तुम्ही मग 7 दिवस स्वामींची ही सेवा करायची आहे. आता जर तुम्हाला 7 पारायण करायचं असेल तर स्वामींची म्हणजेच की श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची, तर त्यासाठी मग काय करायचं आहे, ज्या दिवसापासून तुम्ही सेवा ही चालू करणार आहात त्या दिवशी पहिल्याच दिवशी संकल्प करायचा आहे. आपल्याला जी इच्छा असेल ती सांगायचं आहे, कोणतीही असेल, मुला मुलींची विवाह असेल, घरातील इतर काही समस्या अडचणी असतील किंवा घराबद्दल असेल किंवा मूलबाळ होत नसेल तर त्याबद्दल असेल, कोणतीही असेल तर संकल्प करण्यासाठी जास्त काही लागत नाही. उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे, हळदी कुंकू टाकायचं आहे आणि एक फूल घ्यायचं आहे आणि पाणी जे आहे तर आपल्या मनातील मनोमन इच्छा स्वामींना सांगायचं आहे आणि पाणी तामनात सोडायचं आहे आणि हे जे पाणी आहे तर तुळस सोडून मग इतर कुठल्याही झाडाला टाकायचं आहे. त्या दिवसापासून तुम्ही कोणत्या सेवा करणार आहात त्याबद्दल स्वामी महाराजांना सांगायचं आहे. आता तुम्ही 7 दिवस पारायण करणार आहात किंवा मग तुम्ही 1 ते 21 जे अध्याय आहेत ते पूर्ण जर एका दिवसात पठण करणार असाल तर तशा पद्धतीने पण तुम्ही सेवा करू शकता जर तुम्हाला 7 पारायण पूर्ण करायचं असेल तर. किंवा मग तुम्ही 7 दिवस, पहिल्या दिवशी 3 अध्याय, दुसऱ्या दिवशी पुढचे 3 असं करून 7 दिवस पण तुम्ही हे पारायण म्हणजेच की एक पारायण पूर्ण करू शकता प्रकट दिनापर्यंत. आता मध्येच जर मासिक धर्म आला महिलांना म्हणा किंवा मुलींना, मुलगी स्वतः ही सेवा करू शकते स्वतःसाठी पण विवाह जुळून येण्यासाठी म्हणा किंवा नोकरीबद्दल पण, मुलगा असेल तर मुलगा पण नोकरीबद्दल म्हणा किंवा विवाहाबद्दल पण ही सेवा करू शकतो. तर त्यावेळेस पण सेम करायचं आहे म्हणजेच की संकल्प अशाच पद्धतीने करायचा आहे. मुलं बाहेरगावी म्हणजेच की रूमवरती राहत असतील किंवा लांब राहत असतील तरीही मुलांनी ही सेवा केलीत तरीही चालेल किंवा मुली जरी हॉस्टेलला राहत असेल तरी मुली पण ही सेवा करू शकतात. त्यासाठी पूजा मांडणी म्हणा किंवा सगळे आपल्याकडे साहित्य असलंच पाहिजे असे काही नाही, आपण फक्त सेवा मनोभावे करायची आहे.
तर पहिल्या दिवशी जर तुम्ही 3 अध्याय पठण करणार असाल किंवा जर तुमच्याकडून एका दिवसामध्ये 1 ते 21 अध्याय पठण होणार असतील तर आवर्जून करायचं आहे. असं नाही की फक्त एका बैठकीतच पूर्ण झालं पाहिजे. तुम्ही सकाळी वाचन करू शकता, थोडेसे अध्याय दुपारी, थोडेसे अध्याय संध्याकाळी, अशा पद्धतीने पण तुम्ही एका दिवसाला एक पारायण पूर्ण करू शकता. असे तुम्ही मग 7 दिवस जर तुम्हाला 7 पारायण पूर्ण करायचे असतील श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील, तर अशा पद्धतीने पण तुम्ही करू शकता. पण ज्यावेळेस तुम्ही पठण करणार असाल त्यावेळेस फक्त देवघर असेल किंवा स्वामी महाराजांचा फोटो असेल तर त्यावेळेस मग दिवा प्रज्वलित करायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि मगच पठण करायचं आहे. आता महिलांना म्हणा, मुलींना म्हणा, मध्येच जर मासिक धर्म आला तर तुम्ही प्रकट दिवस झाल्यानंतर पण 7 दिवस म्हणा किंवा 3 दिवस राहिले असेल सेवा करायची किंवा 5 दिवस राहिले असतील तर तेवढे दिवस तुम्ही पूर्ण नंतर करू शकता. असे नाही की स्वामींचा प्रकट दिवस आहे म्हणूनच आपल्याला सेवा करायची आहे, ग्रंथ वाचन करायचं आहे, तुम्ही नंतर केला तरीही चालेल. त्यानंतरची जी सेवा आहे, आता हे श्री स्वामी चरित्र सारामृत या सेवेबद्दल झालं. तर दुसरी सेवा म्हणजे आपण तारक मंत्र. आता तारक मंत्र हे जे आहे, आता ही सेवा आई पण आपल्या मुलांसाठी करू शकते किंवा तुम्ही स्वतःसाठी पण करू शकता. फक्त त्यासाठी आपल्याला अनुष्ठान करायचं आहे. तारक मंत्र आपल्याला 11 वेळा पठण करायचं आहे. आता त्यासाठी मग 1 ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे. आता जर तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथातील हे जे अध्याय पठण करणं होत नसेल तर मग तुम्ही तारक मंत्र पठण करू शकता. आता ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे, ग्लासावरती हात ठेवायचा आहे आणि संपूर्ण तारक मंत्र आपल्याला म्हणायचं आहे. असे मग 11 वेळा तुम्ही तारक मंत्र पठण करायचं आहे स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत. आणि ते जे पाणी आहे तर तुम्ही स्वतःसाठी करत असाल तर स्वतः प्यायचं आहे, तुमच्या मुलांसाठी करत असाल तुम्ही तर मग मुलांना प्यायला द्यायचं आहे. ही झाली दुसरी सेवा. आणि त्यानंतरची सेवा म्हणजे ही सेवा जी आहे तारक मंत्राची, मुलगा मुलगी, आई वडील कोणीही आपल्या मुलामुलींसाठी करू शकतात. मुलामुलींचे लग्न होत नसतील तर स्वतःसाठी पण तुम्ही ही सेवा करू शकता. त्यानंतरची सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ नामाचा जप. हा जो जप आहे तर हा तुम्ही 11 वेळा म्हणायचा आहे दररोज. म्हणजेच की 108 मण्यांची माळा असते तर मग आपल्याला 11 माळी जप करायचा आहे. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही बाहेर राहत असल्यानंतर आमच्याकडे ना स्वामींचा फोटो आहे किंवा आमच्याकडे ना मूर्ती आहे किंवा जपमाळ आहे, त्यावेळेस आम्हाला तर नामस्मरण करायचं आहे, त्यावेळेस मग आम्ही कशा पद्धतीने नामस्मरण करू. तर त्यावेळेस आता बऱ्याच जणांना काय होतं की लिखाण करण्यासाठी, आता लिखित नामजप पण आपण स्वामींचा करत असतो, पण लिखित नामजप करण्यासाठी मुलींना पण वेळ नसतो. म्हणजे कॉलेजला वगैरे जात असतील किंवा नोकरीसाठी जात असतील बाहेर, त्यावेळेस मग वेळ नसतो. पण आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे, त्यावेळेस मग तुम्ही काय करायचं आहे, यूट्यूबवरती तुम्ही श्री स्वामी समर्थ नामाचा जो जप असतो तो नामस्मरण जे आहे तर तो व्हिडिओ, मग 11 माळी जप जो असतो तो व्हिडिओ आपल्याला लावायचा आहे आणि ज्यावेळेस नामस्मरण चालू होईल त्यावेळेस तुम्ही पण नामस्मरण करायचं आहे. आता आपल्याकडून सेवा कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपल्या तोंडून स्वामींचं नामस्मरण झाल्यानंतर शक्य होईल तर तुम्ही लिखित नामजप आवर्जून करायचा आहे. फक्त 7 दिवस जरी तुम्ही ही सेवा केलात लिखित नामजपाची तर ती अत्यंत प्रभावी ठरणारी आहे. इतर कोणत्याही सेवा म्हणा किंवा इतर कोणतेही तुमच्याकडून पारायण होत नसले तरीही हरकत नाही, पण लिखित नामजप करण्याचं आवर्जून तुम्ही करायचं आहे. आता आईने आणि आई आपल्या मुलांसाठी जर लग्न जुळून येण्यासाठी जर जपमाळ असेल तर त्यावेळेस तुम्ही मग 11 माळी दररोज नामस्मरण करायचं आहे स्वामींचं. म्हणजेच की मुलामुलींची विवाह जुळून येण्यासाठी. मुलं बाहेरगावी राहत असतील तरीसुद्धा आई आणि वडील आपल्या मुलामुलींसाठी ही सेवा करू शकतात. बरेच वेळा काय होतं की आपण काही सेवा करत असतो, पारायण वगैरे करत असतो आणि स्वामींचा प्रकट दिवस असेल त्या दिवशी मग आपल्याकडून कोणतेही अन्नदान होत नसेल तर मग असे नाही की अन्नदानच करायचं आहे किंवा आपण घरामध्ये काही पदार्थ बनवूनच दान करायचं आहे. तुम्ही मंदिरामध्ये केळी म्हणा, कोणतंही फळ म्हणा किंवा मग खडीसाखर वगैरे तुम्ही इतरांना देऊ शकता. याचा अर्थ असा आहे की आपल्याकडून कोणतेही पदार्थाचं दान झालं पाहिजे याला जास्त महत्त्व आहे. केळी म्हणा किंवा घरी तुम्ही रवा बनवू शकता किंवा बेसनचे लाडू, जे पण काय असेल तर ते मंदिरामध्ये आवर्जून इतरांना दान करायचं आहे. तर मग अशा पद्धतीच्या ह्या ज्या सेवा आहेत तर यापैकी तुम्हाला कोणतीही सेवा करणं शक्य झालं, श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण म्हणा किंवा तारक मंत्र तीर्थ म्हणा किंवा श्री स्वामी समर्थ नामाचा जप, यापैकी तुम्हाला जी सेवा करणं शक्य होत असेल 20 मार्चपर्यंत आवर्जून तुम्ही यापैकी कोणतीही सेवा करायची आहे.
जर कोणतीच सेवा शक्य नाही झाली तुम्हाला 20 मार्चपर्यंत, तर तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी तरी श्री स्वामी समर्थ नामाचा जप तरी आवर्जून करायचा आहे, दिवसभरातून तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा. तर मग व्हिडिओ इथेच संपला. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.